दख्खन गई खाने में, उत्तर गई गाणे में. अशा माणसांच्या घरी जेवण काही चविष्ट बनत असेल. सुरुवातीला टोमॅटोला तर खूप विरोध झाला, टोमॅटो स्वीकारलाच जात नव्हता. यामध्ये त्याला मांसाचंच फळ म्हणायचे आणि भाजीवाली सगळ्या भाज्यांबरोबर आणायची नाही तर वेगळ्या टोपलीमध्ये आणायची. सुपशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर बटाट्याच्या फक्त 2 पाककृती आहेत, टोमॅटोची एकही पाककृती नाहीये. समाज सुधारकांच्या घरी देखील टोमॅटो चिरण्यासाठी वेगळी विळी होती. जातीयता ही खाद्य संस्कृतीच्या बाबतीत किंवा सुगरणपणाच्या बाबतीत ती मारक नसून ती तारक आहे. मुसलमान पद्धतीचे पदार्थ आपल्याकडे पुलाव म्हणा, बिर्याणी म्हणा, कबाब म्हणा, कोरमा म्हणा, हे सगळं आपल्याला आता सहजपणे आपण स्वीकारलेलं आहे. हे वेगळ्या संस्कृतीतलं आहे, हे कुठेतरी निश्चितपणे माहिती होतं आणि ते नमूद केलेलं होतं. सुपशासनामध्ये मालपुव्याची रेसिपी दिलेली आहे आणि मालपुवाच्या रेसिपीच्या खालती एक वाक्य आहे, ही पाककृती पुरभैयांची आहे. चकलीची रेसिपी जी आहे ती तांदूळ, उडीद डाळ, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्याचा साचा इथे मिळत नाही, तो कुठनं आणायचा आहे. तर तो एखादा मोदक जरी घेतला तरी कोकणातल्या पाककलेच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला उकडीचा मोदक हमखास दिसेल, पण जर तुम्ही विदर्भाकडचे वगैरे तिकडचे जर बघाल तर तिकडे तळणीचे मोदक दिसेल, सारण बदलताना दिसेल, करंजीचं सारण बदलताना दिसेल. त्याच्यामुळे एक काळ असा होता की घरामध्ये मिक्सर देखील नको, पाटा वरवंटाच चांगला असा म्हणणारा आपला समाज आता मायक्रोवेव्हच्या रेसिपी सहजपणे करतो. जागतिक पातळीवरती जर तुम्हाला तुमची खाद्य संस्कृती पोचवायची असेल तर तुम्हाला जागतिक भाषेचा उपयोग करून घ्यावाच लागणार, त्याच्याशिवाय तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार. नमस्कार. लोकसत्ता अभिजात लीट फेस्टमध्ये नव्या सत्रात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लोकसत्ता अभिजात लीट फेस्ट, सारस्वत बँक प्रस्तुत लोकसत्ता अभिजात लीट फेस्ट, सहप्रायोजक केसरी टूल्स, सहाय्यक कौटिल्य मल्टीक्रिएशन्स आणि CFS. हा कार्यक्रम पावर्ड बाय आहे कालनिर्णय. माणूस ज्या यशस्वीपणे पृथ्वीतलावर तग धरून राहू शकला त्यामागे त्याची खाद्य संस्कृती आहे असं मला वाटतं. आणि अन्न आणि साहित्य या 2 गोष्टी वेगळ्या नाहीत, कारण एक शरीराला पोचतं आणि एक विचारांना. मला असं वाटतं या खाद्य संस्कृती प्रत्येक धर्म, जात, प्रांत यानुसार यामध्ये वैविध्य दिसतं आणि आपल्या दररोजच्या ताटामध्ये ते दिसत असतं. या आगळ्या वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे असेच या विषयाचा गाढा अभ्यास असलेले वक्ते आज उपस्थित आहेत. आपण टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर मोहसिना मुकादम आणि डॉक्टर सागर कारखानीस. डॉक्टर सागर कारखानीस सध्या मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयातील इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. खाद्य संस्कृती इतिहासकार डॉक्टर मोहसिना मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठातून मराठा कालखंडाच्या विशेष संदर्भात मध्ययुगीन महाराष्ट्राची खाद्य संस्कृती या विषयावर PhD त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र आणि परिषदांमधून खाद्य संस्कृती विषयक शोध निबंध त्यांनी सादर केलेले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीबद्दल वर्तमानपत्र, मासिकं यातून ते लिखाण करत असतात. लोकसत्ता वास्तुरंगमध्ये भांडी कुंडी या सदराचे लेखन त्यांनी केलं होतं. डॉक्टर मोहसिना मुकादम या लेखक, इतिहासकार आणि खाद्य संस्कृती विश्लेषक आहेत. लोकसत्ता वृत्तपत्रासाठी त्यांनी अनेक लेख लिहिलेत. साहित्यातील खाद्य संस्कृती या विषयावर लिखाण केलं असून त्यांनी हिजाब आंदोलनावरील भाष्य आणि पोळपाट व लाटण्याच्या परंपरा यासारख्या विषयावरही लेखन केलेलं आहे. त्यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये साहित्यातील खाद्य संस्कृती या विषयावर लेखन केलं आहे. हिजाब आंदोलनासारख्या सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावरही भाष्य केलं आहे. इतिहासकार म्हणून त्यांनी अब्दालीच्या राखीव सैन्यावर चर्चा केली आहे आणि पारंपरिक भांडी आणि पाककृतींवरील लेख त्यांनी लिहिले आहेत. याचं उत्तम उदाहरण पोळपाट ते रोटी मेकर. असा खाद्य आणि साहित्य या सगळ्याच विषयाचा गाढा अभ्यास असलेले 2 वक्ते आपल्याकडे उपस्थित आहेत. मी पुढची सूत्र दोन्ही वक्त्यांकडे सुपूर्द करते. नमस्कार.
आजवर ज्यांच्याकडून इतिहासाचे आणि नंतर खाद्य संस्कृतीच्या इतिहासाचे धडे गिरवले. खाद्य संस्कृती म्हणजे काय, खाद्य संस्कृतीचे विविध पैलू ज्यांच्याकडून शिकून घेतले आणि अजूनही शिकून घेतोच आहे मी, ज्यांना मी आपलं खाद्य संस्कृतीचं चालतं बोलतं विद्यापीठ संबोधतो, अशा माझ्या गुरु डॉक्टर मोहसिना मुकादम मॅडम यांच्याबरोबर आज हे व्यासपीठ शेअर करताना खरंच मला खूप आनंद होतोय आणि थोडंसं दडपणसुद्धा आहे. कारण की त्यांच्यासोबत मला बोलायचं आहे, तरीसुद्धा त्यांच्याच आशीर्वादाने आज काही माझे विचार जे आहेत ते मी मांडणार आहे. खाद्य संस्कृतीतलं साहित्य आपण असं जेव्हा म्हणतो किंवा लगेचच आपल्या डोळ्यासमोर येतात ती म्हणजे पाककलेची पुस्तकं. 1875 रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी सुपशास्त्र हे पुस्तक लिहिलं आणि पाककलेच्या पुस्तकांची सुरुवात, कारण की मराठीमध्ये प्रकाशित झालेलं हे पहिलं पुस्तक आणि तिथूनच पाककलेच्या पुस्तकांचा काय म्हणू शकतो प्रवास जो होता तो प्रवास सुरू झाला. 1875 पूर्वीची जर आपण पुस्तकं पाहिली पाककलेची तर ती आयुर्वेद शास्त्राच्या परंपरेत लिहिली गेलेली होती. त्यामध्ये कुठेही आपल्याला पाककृती, सविस्तर अशा पाककृती किंवा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे जिन्नस असतात त्या जिन्नसांचं प्रमाण कुठेही आपल्याला दिलं गेलेलं दिसत नाही. कारण की आपल्या भारतीय परंपरेमध्ये आहार म्हणजे उत्तम आरोग्य आणि सकस आहार यांची एक सांगड घातली गेल्यामुळे अन्नपदार्थ किंवा अन्नधान्य यांचे जे गुणधर्म असतात किंवा अन्नपदार्थ खाल्ल्याच्या नंतर त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो या संदर्भातली चर्चा त्यामध्ये केलेली असायची. परंतु रामचंद्र सखाराम गुप्ते यांचं महत्त्व म्हणजे यांचं विशेष काय आहे तर त्यांनी पहिल्यांदा पाश्चात्य पद्धतीवरती किंवा त्या धर्तीवरती त्यांनी सुपशास्त्राची रचना केली, ज्यामध्ये सुरुवातीला पदार्थाचं नाव, तो पदार्थ बनवण्यासाठी लागणारी जिन्नस आणि त्यानंतर त्याची सविस्तर अशी कृती त्यांनी मांडली. आणि हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि त्याच्यामुळे या ज्या पाककृती होत्या अर्थातच त्या उच्चवर्णीयांच्या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या त्या पाककृती होत्या आणि ह्या पाककृती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या समाज सुधारणेचा इतिहास पाहतो किंवा स्त्री सबलीकरणाचा इतिहास पाहतो त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की पुढाकार जो होता हा पुरुषांकडूनच घेतला गेला होता किंवा स्त्री सबलीकरणासाठी, स्त्री शिक्षणासाठी सुरुवातीला पुरुषांनी स्त्रियांना मार्गदर्शन केलं. काहीसं पाककलेच्या पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं, कारण की एका पुरुषानेच पाककलेचं पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्यातूनच प्रेरणा घेत आता स्त्रिया पुस्तकं लिहू लागल्या. कारण की मराठीमध्ये लिहिलं गेलेलं एका स्त्रीने लिहिलेलं पहिलं पुस्तक म्हणजे मांस पाकनिष्पत्ती अथवा मांस मत्स्यादी प्रकार तयार करणे. 1883 पार्वतीबाईंनी हे पुस्तक लिहिलं. कदाचित रामचंद्र सखाराम गुप्तेंनी लिहिलेल्या सुपशास्त्रमध्ये दिलेल्या सर्व पाककृती ह्या शाकाहारी होत्या. कदाचित पार्वतीबाईंना वाटलं असेल की आपण आता मांसाहाराच्या पाककृती देऊया, समाजाला त्याची ओळख करून देऊया आणि म्हणून त्यांनी मांस पाकनिष्पत्ती लिहिलं असावं. कारण की याच्यामध्ये मत्स्याहार आणि मांसाहार ह्याच्यावरतीच पाककृती आपल्याला पाहायला मिळतात. पाककलेच्या पुस्तकांमध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेलं पुस्तक म्हणजे गृहिणी मित्र अथवा 1000 पाकक्रिया. लक्ष्मीबाई धुरंदरांनी 1910 हे पुस्तक प्रकाशित केलं आणि जवळपास या पुस्तकाच्या 20 आवृत्ती निघाल्या होत्या. त्यावरून आपल्याला या पुस्तकाची लोकप्रियता किती असेल हे समजू शकते. हा जो पाककलेचा जो प्रवास होता हा प्रवास असाच पुढे रुचिरा, अन्नपूर्णा या पुस्तकांनी पुढे नेला. 1970च्या दशकामध्ये स्त्रियांचं कामानिमित्ताने बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलं होतं. कामानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने स्त्रिया बाहेर पडत होत्या आणि मग अशा वेळेला पटकन पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक असणारे जे काही आपण म्हणू शकतो ना अशा सुटसुटीत रेसिपींची आवश्यकता होती आणि ती जी गरज होती ती गरज पूर्ण करण्याचं काम कमलाबाई ओगलेंनी रुचिराच्या माध्यमातून केलं. अन्नपूर्णाचं वैशिष्ट्य असं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला पारंपरिक पदार्थ आणि आधुनिक पदार्थ या दोघांची एक उत्तम अशी सांगड घातलेली दिसते. कारण की जेव्हा आपण अन्नपूर्णा बघतो मंगला बर्वेंचं तर त्यामध्ये आपल्याला केक, त्याच्यानंतर आईस्क्रीम याच्यासुद्धा आपल्याला बिस्किट्स याच्यासुद्धा आपल्याला पाककृती पाहायला मिळतात. त्याच्यामुळे पारंपरिक पदार्थांबरोबरच पाश्चात्य पदार्थांची एक उत्तम सांगड घालण्याचा कुठेतरी प्रयत्न मंगला बर्वेंनी केला.
जेव्हा आपण पाककलेच्या पुस्तकांचा हा एकंदरीत प्रवास पाहतो तर त्याच्यामध्ये हे पाककलेचं जे साहित्य होतं हे साहित्य समृद्ध करण्यामध्ये जर कोणी महत्त्वाची भूमिका बजावली असेल तर ती म्हणजे ज्ञातींनी. जातीयता हा आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचं एक दोष आहे, परंतु दुर्गाबाई भागवतांच्या शब्दात बोलायचं झालं तर खाद्य संस्कृतीच्या बाबतीत तो एक सुसंस्कृतपणाचा भाग आहे. दुर्गाबाई म्हणतात की जातीयता ही खाद्य संस्कृतीच्या बाबतीत किंवा आपल्या सुगरणपणाच्या बाबतीत ती ती मारक नसून ती तारक आहे. आणि याचा प्रत्यय आपल्याला जेव्हा आपण ही ज्ञातीय पाककलेची जेव्हा आपण पुस्तकं पाहतो त्या पुस्तकांमधून आपल्याला प्रतीत झालेलं दिसतं. या ज्ञातीय पाककलेच्या पुस्तकांचा जेव्हा आपण इतिहास पाहतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसते ती म्हणजे की जो वर्ग सुशिक्षित होता, जो वर्ग आर्थिकदृष्ट्या जो सक्षम होता त्याच वर्गाने सर्वप्रथम ही पुस्तकं प्रकाशित केली. कारण की कुठेतरी आपली खाद्य संस्कृती टिकावी या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये पुढच्या पिढीला तिची ओळख व्हावी आणि आपली जी आपण खासियत म्हणतो आपल्या ज्ञातीची ही खासियत जगापुढे मांडावी हा विचार त्यामागे होता आणि त्यातूनच ज्ञातीची पाककलेची पुस्तकं प्रकाशित झाली. ह्या जेव्हा आपण पुस्तकांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसते की या ज्ञातीय पाककलेच्या पुस्तकांचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे त्या ज्ञातीतील एखाद्या सुगरणीने लिहिलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे ज्ञातीतील महिला मंडळाने संकलित केलेलं पुस्तक. अर्थात सुगरणीने लिहिलेल्या पुस्तकांची असंख्य उदाहरणं आहेत. म्हणजे CKP खासियत भानुमती गुप्तेंचं असेल किंवा असे आम्ही काय असतं सुषमा देशपांडेंनी लिहिलेलं पुस्तक असेल किंवा सारस्वत स्वयंपाक शालिनी नाडकर्णींचं पुस्तक असेल. परंतु महिला मंडळांनी एकत्रित येऊन संकलित केलेल्या पुस्तकाचं एकच उदाहरण आपल्याकडे आहे, ते म्हणजे रसचंद्रिका, जे मुंबईच्या सारस्वत महिला समाजाने एकत्रित येऊन त्यांनी ते संकलित केलेलं आहे. मध्यंतरी 2017 मध्ये मोसिना मॅडम आणि सुषमा पौडवाल मॅडम या दोघींनी सफर खाद्य ग्रंथाची RTA म्हणजे ही लेखमाला होती चतुरंगमध्ये आणि त्या लेखमालेच्या माध्यमातूनच त्यांनी ह्या सर्व पुस्तकांचे विविध पैलू जे होते ते विविध पैलू त्यांनी समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. जसजसा काळ पुढे सरकला तसतसा खाद्य संस्कृतीच्या किंवा आपण पाककलेच्या पुस्तकांच्या ज्या कक्षा होत्या त्या कक्षा सुद्धा रुंदावत गेलेल्या दिसत आहेत. म्हणजे अगदी मी म्हणेन की साठवणीच्या पदार्थांपासून ते चटण्या, कोशिंबिरी, बिस्किट, त्याच्यानंतर चुलीवरच्या स्वयंपाकापासून ते अगदी मायक्रोवेव्ह पर्यंत म्हणजे प्रत्येक विषयावरती अशी स्वतंत्र अशी पुस्तकं निघत गेलेली आपल्याला दिसत आहेत. अगदी आयांना म्हटल्याच्या नंतर म्हणजे आमच्या घरात सुद्धा असतं की बाबा रे आता उद्या न्याहारीला काय करायचं, ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं किंवा आता शाळेमध्ये ह्याला टिफिनला काय द्यायचं, हे जे प्रश्न जे घरात गृहिणींना किंवा आयांना जे पडत असतात ह्या प्रश्नांचा सुद्धा मागोवा किंवा ते उत्तर जे होतं ते उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा पाककलेच्या पुस्तकांनी केला. अर्थात हा जो प्रवास होता हा प्रवास एका पुस्तकाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे आणि ते पुस्तक आहे अन्न हे अपूर्ण ब्रह्म. कारण की 2015 मध्ये शाहू पाटोळेंनी पहिल्यांदा आतापर्यंत खाद्य संस्कृतीच्या परिघावरती असलेली उपेक्षित राहिलेली अशी दलितांची खाद्य संस्कृती मुख्य प्रवाहामध्ये आणली आणि तेव्हा हा जो खाद्य संस्कृतीचा मी म्हणेन जो प्रवास होता तो अजून अगदी प्रगल्भ झाला. त्याच्यामुळे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अन्न हे अपूर्ण ब्रह्म महत्त्वाचं ठरतं. मग ही जी पुस्तकं आहेत ही केवळ पुस्तकं आहेत का, निव्वळ पुस्तक आहे तर नक्कीच नाही आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक महत्त्व ह्या पुस्तकांना आहे. ही पुस्तकं ना आपल्याला काही ना काही सांगत असतात, फक्त पाककृती नाही सांगत. तर ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून या पुस्तकाच्या शीर्षकापासून त्या अगदी शेवटच्या पानापर्यंत जर आपण पाहिलं तर काही ना काही संकेत, काही ना काही सामाजिक सांस्कृतिक मूल्य तुम्हाला मिळत जातात. उदाहरणार्थ मी गृहिणी मित्रचं घेईन. गृहिणी मित्र हे अर्थातच पाठारे प्रभू समाजाची खाद्य संस्कृती प्रतिबिंबित करतच, परंतु त्या काळामध्ये हा समाज किती प्रगल्भ होता, हा समाज सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या किती प्रगत होता, पुढारलेला होता याचं ते उत्तम उदाहरण आहे. कारण की पारंपरिक पदार्थांबरोबरच लक्ष्मीबाईंनी त्यामध्ये चायनीजची रेसिपी दिलेली आहे, पुडिंगची रेसिपी दिलेली आहे. सर्वसाधारण घरामध्ये त्यावेळेला काही हे पदार्थ बनत नव्हते, रांधले जात नव्हते. आपल्या स्व अनुभवातून त्या लिहित आहेत.
सुरुवातीचे जर तुम्ही शीर्षक बघितलात, रुचिरा, अन्नपूर्णा, गृहिणी मित्र, नंतर काय येते, सिकेपी खासियत, काय येते, असे आम्ही काय असतं, सारस्वत स्वयंपाक, म्हणजे कुठेतरी आपली ज्ञातीय अस्मिता त्यातून आता व्यतीत होते किंवा त्यातून आता आपल्या दिसून येते. माय गोवा, लज्जतदार मालवणी, मस्त मालवणी, वैदर्भीय खाद्य संस्कृती, आता प्रादेशिक अस्मिता पुढे येते. तर हा सुद्धा जो एक प्रवास आहे, हा प्रवास आपण टिपू शकतो. मुखपृष्ठ सुद्धा खूप सांगून जातात. जेव्हा आपण रसचंद्रिकेचं पुस्तक बघतो, त्याच्यामध्ये एक स्त्री खाली बसून स्वयंपाक करते. मी पाहिलं ते पुस्तक, त्याच्यामध्ये खाज्याचे म्हणजे कानवले बनवण्याची ती रेसिपी आहे तिथे. म्हणजे त्या रेसिपी नाही म्हणू शकत, पण खाज्याचे कानवले बनवण्याची ती पूर्ण प्रोसेस आहे. तिथे त्या बसल्या आहेत आणि ताटामध्ये ते असे कानवले दिसत आहेत आणि मागे संपूर्ण स्वयंपाकघर दिसते, ज्याच्यामध्ये आपल्याला पारंपरिक भांडी कुंडी पाहायला मिळत आहेत. पण जेव्हा आपण रुचिरा पाहतो, अन्नपूर्णा पाहतो, तिथे आपल्याला एक कुटुंब आनंदाने जेवण करते आणि मागे जी काही मांडणी आहे, त्या मांडणीवरती पाश्चात्य पद्धतीची भांडी मांडलेली आहेत. हा एक प्रवास आपण तिथे पाहू शकतो. त्याच्यामुळे ही पुस्तकं खूप काही सांगून जातात. असे आम्ही कायस्थ, सुषमा देशपांडेंचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आम्हा कायस्थांची जी काही खासियत आहे ती तर त्यांनी मांडलेलीच आहे, परंतु त्याबरोबर शेवटी कायस्थांच्या रीतीभाती पण त्या सांगतायत, ताट कसं वाढायचं ते पण सांगतायत आणि विशेष म्हणजे सर्वात शेवटी त्यांनी 13व्याचं पान कसं वाढायचं ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व आहे. सुरुवातीला असं होतं की अरे स्वयंपाक म्हणजे काय, तर हे तर स्त्रियांचंच कार्यक्षेत्र, परंतु हळूहळू हा सुद्धा समज मागे पडला. काळ बदलला आणि आधुनिक बल्लवाचार्य आले, विष्णू मनोहर आले, निलेश लिमये आले आणि या आधुनिक बल्लवाचार्यांनी फक्त स्त्रियांसाठीच नव्हे तर आम्हा हौशी पुरुषांसाठी सुद्धा पुस्तके लिहिली. त्याच्यामुळे लिंगभावाचा अभ्यास करताना जेंडर स्टडीजमध्ये सुद्धा पाककलेची पुस्तकं फार महत्त्वाची भूमिका बजावतात. खाद्य संस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बदल आणि सातत्य. बदलांचा आपण स्वीकार करतोच, परंतु अनेक पदार्थ सातत्याने पुढे जात असतात. तर जेव्हा आपण ह्या पाककलेच्या पुस्तकांचा जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो, तर त्यातून आपल्याला हे पदार्थ काळाच्या ओघात कसे बदलले, कोणते पदार्थ तसेच राहिले, याचा सुद्धा आपल्याला काय म्हणू शकतो ती उदाहरणं आपल्याला सापडत असतात. प्रत्येक स्वयंपाकघराची एक भाषा असते. प्रत्येक ज्ञातीमध्ये एखाद्या पदार्थासाठी विशेष असा शब्द असतो, तो सुद्धा आपल्याला अचूकपणे टिपता येतो. कोकणातली जर तुम्ही पाककलेची पुस्तकं बघाल तर कोकणातले जे काही पदार्थ आहेत तर ते तुम्हाला विशेषत्वाने पाहायला मिळतील. एखादा मोदक जरी घेतला तरी कोकणातल्या पाककलेच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला उकडीचा मोदक हमखास दिसेल, पण जर तुम्ही विदर्भाकडचे वगैरे तिकडचे जर बघाल तर तिकडे तळणीचे मोदक दिसतील, सारण बदलताना दिसेल, करंजीचं सारण बदलताना दिसेल. त्याच्यामुळे ही सर्व जी काही प्रादेशिक बदल आहेत, भौगोलिक म्हणजे जसा भूगोल बदलतो तशी कशी खाद्य संस्कृती बदलत जाते, त्याची सुद्धा माहिती आपल्याला या पुस्तकांमधून सापडते. जिन्नस कसे स्वीकारले गेले, अन्न पदार्थ कसे स्वीकारले गेले, त्याची सुद्धा माहिती आपल्याला या पुस्तकांमधून मिळते. एक उदाहरण घेतो इथे मी बटाट्याचं आणि टोमॅटोचं. आणखी हे दोन्ही जिन्नस जे आहेत ते काय आपले नाही आहेत. पोर्तुगीजांच्या प्रभावातून ते साऊथ अमेरिकेतून, दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आले. सुरुवातीला टोमॅटोला तर खूप विरोध झाला, टोमॅटो स्वीकारलाच जात नव्हता, बटाटा तरी स्वीकारला गेला होता. सुपशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर बटाट्याच्या फक्त 2 पाककृती आहेत, टोमॅटोची एकही पाककृती नाहीये. परंतु 1942 मध्ये मात्र हे दोन्ही जिन्नस आपल्या स्वयंपाकघरात चांगलेच रुळलेले दिसत आहेत, कारण की रसचंद्रिकेमध्ये बटाट्याच्या पाककृती 31 आहेत आणि टोमॅटोच्या 8 आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आता हे दोन्ही जिन्नस आपण स्वीकारलेले आहेत हे आपण म्हणू शकतो. म्हणजेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या सुद्धा मी म्हणेन, कारण की वजन माप, त्याच्यानंतर त्यावेळेची एकंदरीतच आर्थिक गणितं, कारण की किमती वगैरे सुद्धा
कधी आपल्याला समजतं की कोणतं प्रमाण किती दिलेलं आहे आणि त्यावेळेचं अर्थकारण काय असेल. म्हणजे आपण जर ह्यांचं गृहिणी मित्राचं उदाहरण घेतलं तर गृहिणी मित्रमध्ये लोणची बनवण्यासाठी 100 कैऱ्यांचे उल्लेख आहेत. नंतरचे आपण बघतोय तर तिकडे आपल्याला मग 1 किलो कैरीचं येते, पण की खर्चिक होतंय ना. तर त्याच्यामुळे हे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतं. म्हणजे अशा पद्धतीने ह्या पाककलेच्या पुस्तकांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. म्हणजेच काय तर निव्वळ ही पुस्तकं नाही आहेत, तर हे एक महत्त्वाचं साहित्य आहे. परंतु आपल्याकडे खाद्य संस्कृती म्हटल्याच्या नंतर अरे हा काय रे, हा तर उथळच आहे ना विषय, असाच एक समज असतो. मी जेव्हा मॅडमकडे PhD करत होतो तेव्हा मला सगळीजण अरे काय पाककृती लिहिणार असशील ना. मी म्हटलं माझ्या थिसिसमध्ये पाककृती कमी आहेत आणि नाहीच आहेत मॅडम सांगतात नाहीच आहेत. आणि तिथे आमच्याकडे जास्त आम्ही सांस्कृतिक संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे खाद्य संस्कृती हा काय उथळ विषय नक्कीच नाही आहे. परंतु असा समज असल्यामुळे आपल्याकडे कथा, कादंबरी, राजकीय साहित्य, धार्मिक साहित्य यांना एवढं महत्त्व दिलेलं असतं की ही पाककलेची पुस्तकं कुणाच्याच खिचगणतीतच नसतात. आणि जेव्हा नवीन पुस्तकांची जेव्हा ग्रंथालयांमध्ये वगैरे त्यांचं जेव्हा आगमन होत असतं, त्यांना आता नंबरिंग वगैरे करायचं असतं, त्यांना एक जागा करून द्यायची असते, तेव्हा अरे बापरे आता इथे जागा नाही आहे, मग काय करूया, तर चला या पाककलेच्या पुस्तकांना बाहेर काढूया, हे असं केलं जातं. अनेकदा आम्हा अभ्यासकांना मात्र खूप परिश्रम करावे लागतात पुस्तकं शोधण्यासाठी. त्याच्यामुळे हा जो एक काय म्हणू शकतो की हा एक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मी तर म्हणेन लोकसत्ताचं हे पहिलं लिट फेस्ट आहे आणि ज्याच्यामध्ये खाद्य संस्कृती या साहित्याला स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे काळ बदलतोय, हा एका नव्या बदलाची नांदी आहे असं आम्ही दोघंही या गोष्टीकडे पाहतोय. शेवटी काळ बदलतोय, चव बदलते आणि विचार अधिकाधिक खमंग होऊ लागलेत असंच मी या निमित्ताने म्हणेन. पुढे मी कंटिन्यू करायला मॅडमकडे देतो. सर्वप्रथम लोकसत्तेचे आभार की ज्यांनी आम्हाला दोघांना इथे बोलायला बोलवलं. लोकसत्तेची ते मी खूपच ऋणी आहे, कारण मी आज इथे खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक म्हणून जी इथे बसली आहे ती लोकसत्तेमुळेच बसली आहे. म्हणजे पहिलं सदर खाद्यसंस्कृती याच नावाने याच वर्तमानपत्रामध्ये येत होतं. जवळजवळ 3 वर्ष ते चालू राहिलं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला असा विषय आला त्या वेळेला लोकसत्तेने मला आमंत्रितही केलं आणि अगदी मला लिहितं देखील केलं. त्यामुळे जेव्हा लोकसत्तेने त्यांचं पहिलं पूर्णब्रह्म हा अंक काढला त्यावेळेला देखील मी त्याची लेखिका होते. आणि त्याच विचारांनी आज ह्या अभिजात लिट फेस्टमध्ये खाद्यसंस्कृतीसारखा विषय त्यांनी घेतला. आणि जसं सागर म्हणाला त्याचप्रमाणे की हा विषय आता हळूहळू लोकमान्य होत चाललेला आहे. राजमान्यता अजूनही नाही आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही त्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही. अजूनही आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा विषय तसा आलेला नाही आहे. इतिहासाच्या ह्याच्यामध्ये तर तो आलाच पाहिजे, कारण आम्ही दोघांनी इतिहासाच्याच विषयातनं या विषयामध्ये PhD केलेली आहे, पण दुर्दैवाने अजून तिथे आलेला नाही. पाश्चिमात्य देशामध्ये तर युनिव्हर्सिटीमध्ये हा विषय अगदी PhD पर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशनपासनं ते PhD पर्यंत शिकवला जातो आणि त्याची डिग्री दिली जाते. आपल्याकडे अजून तितपत आलं नाही आहे, पण त्या वाटेवरती आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही. जेव्हा आपण खाद्यसंस्कृतीचं साहित्य म्हणतो त्यावेळेला आत्ता हा म्हणाला त्याप्रमाणे पाककलेची पुस्तकं ही प्रमुख ठरतातच, कारण त्या पुस्तकामधनं आपल्याला खाद्यसंस्कृती कळते. ते पुस्तक वाचलं की आपल्याला लक्षात येतं की काय पदार्थ केले जात होते, कसे केले जात होते, कोणते जिन्नस वापरले जात होते, त्याचा आस्वाद कसा घेतला जात होता, कोणी घेतला जात होता, कोण घेत होतं वगैरे, हे सगळं आपल्याला नक्कीच कळतं. पण फक्त पाककलेची पुस्तकं एवढंच हे खाद्यसंस्कृतीचं साहित्य आहे का? जसे साहित्याच्या आपल्या नेहमीच्या आपण ज्याला साहित्य म्हणतो त्या साहित्यामध्ये विविध प्रकार आढळतात, ते सर्व प्रकार तुम्हाला खाद्यसंस्कृतीच्या साहित्यात देखील आढळतात. ते कुठे आहेत, कसे आहेत ते आपल्याला बघावं लागतं. सुदैवाने महाराष्ट्रीय समाज किंवा मराठी समाज हा त्या बाबतीत खूपच प्रगत आहे. कारण जसं ह्याने सांगितल्याप्रमाणे की पहिलं मराठी पुस्तक जे प्रसिद्ध झालं ते सुपशास्त्र, आणि त्याचप्रमाणे
मराठी किंवा प्रांतीय भाषेमध्ये, प्रादेशिक भाषेमध्ये पहिला जो खाद्यसंस्कृतीचा कोश प्रकाशित झालेला आहे तो देखील मराठीतच झालेला आहे. आपल्याकडे खाद्यसंस्कृती कोश आहे आणि त्या कोशामध्ये वेगवेगळ्या पदार्थांची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे हे कोश वाङ्मय जे आपण इतर गोष्टींच्या बाबतीत पाहतो, इतर विषयांच्या बाबतीत पाहतो, जसं आपल्याकडे संज्ञा कोश आहे किंवा आपल्याकडे विज्ञानाचा कोश आहे, तसंच खाद्यसंस्कृतीचा देखील कोश आहे. हे आपल्याला अत्यंत मानाचं आहे आपल्याला. आणि त्याप्रमाणे ह्या साहित्य प्रकारामध्ये देखील खाद्यसंस्कृती येऊ शकते. कारण एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशाच्या, वेगवेगळ्या ज्ञातींच्या, वेगवेगळ्या जाती धर्मांच्या लोकांच्या खाद्यसंस्कृतीचा एक आढावा घेता येतो किंवा एक पाहता येतो. तुम्ही त्याकडे जाऊन तुम्हाला जो विषय पाहिजे आहे त्याची एक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. पण कोश वाङ्मय असं असतं की ते खूप वेगवेगळ्या अंगाने लिहिलं जाऊ शकतं. त्यामुळे एक कोश आला म्हणजे आपल्या खाद्यसंस्कृतीची पूर्णपणे नोंद झाली असं नक्कीच नाही आहे. किंबहुना अजून खूप स्कोप आहे त्या खाद्यसंस्कृतीचा आढावा घेण्यासाठी कोश वाङ्मयाप्रमाणासाठी. त्यामुळे खाद्यसंस्कृतीच्या साहित्यामध्ये कोश वाङ्मय हे एक अत्यंत महत्त्वाचं ठरतं. दुसरं असं आहे की पाककलेची पुस्तकं आपण म्हणत असतानाच ही पुस्तकं देखील वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजे आपल्याकडे कॉफी टेबल बुक पण आहेत, मराठीमध्ये लिहिलेली पाककलेची कॉफी टेबल बुक्स. आता हे थोडंसं लोकांना पटणार नाही किंवा लोकांना वाटलं आहेत का अशी, आम्ही बघितली नाही आहेत, पण आहेत. कारण काय आहे की कॉफी टेबल पुस्तकं जी असतात ती खूप सुळसुळीत असतात, गुळगुळीत असतात, त्याच्यामध्ये खूप चित्र असतात, फोटोग्राफ्स असतात आणि ती थोडी महागाई असतात. आपल्याकडे एकूणच आपलं पुस्तकं विकत घेण्याची प्रवृत्ती ही मगाशी ह्याने म्हटल्याप्रमाणे थोडीशी आध्यात्मक पुस्तकं घ्या किंवा इतर विषयांची पुस्तकं घ्या असं असताना ही कॉफी टेबल बुक्स विकली जातात का? तर जाता येतात आता विकली. पहिलं कॉफी टेबल कुकबुक ज्याला म्हणता येईल किंवा पाककलेचं पुस्तक आहे ते निर्मला टिळक यांनी लिहिलेलं पार्टी. त्याच्यामध्ये खूप छान रंगीत चित्र आहेत आणि त्यांनी खूप सुरेखपणे ते पुस्तक लिहिलेलं होतं. दुर्दैवाने ते आता उपलब्ध नाही, पुन्हा प्रकाशित केलं गेलं पाहिजे. नंतर सुग्रास सिद्धी म्हणून उमा अमृतेने लिहिलेलं पुस्तक आहे, तेही कॉफी टेबल बुक म्हणून म्हणता येऊ शकतं. आणि कॉफी टेबल बुक ही आकाराने थोडी मोठी असतात, पण म्हणून दुसरी जी गरज आहे लोकांची की कमी पैशामध्ये पण त्याचबरोबर आमच्या घरामध्ये मावेल असं. कारण आपल्या घरांमध्ये एक तर मुंबईतली घरं लहान आहेत आणि एकूणच आपल्या घरामध्ये ग्रंथालय, लायब्ररीज किंवा स्टडीज ही संकल्पना एवढीशी रुजलेली नाही आहे. त्यामुळे जिथे कपाटामध्ये जागा आहे तिकडे पुस्तकं ठेवायची आहेत. आणि जर पाककलेची पुस्तकं असतील तर ती साधारणतः स्वयंपाकघरामध्येच असलेली बरी. त्यामुळे अगदी छोट्याशा आकाराची पॉकेट्स बुक्स देखील आपल्याला आढळतात. नवचैतन्य प्रकाशनाने अशी अनेक पॉकेट्स बुक्स काढलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय त्यांनी घेतलेले. एक पुस्तक पूर्णपणे घावण्यांवरतीच आहे किंवा इतर असे वेगवेगळ्या विषयांवरती छोटी 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 पुस्तकं आहेत. ती देखील खाद्यसंस्कृतीचं साहित्य म्हणून महत्त्वाचं ठरतं. एक झटपट पटकन लोकांना पाककृती समजू शकेल अशा प्रकारची ही पुस्तकं आहे. म्हणजे स्पेक्ट्रम किती मोठा आहे. तर अगदी कॉफी टेबल बुकपासनं ते अगदी छोटंसं पॉकेट बुकपर्यंत देखील आपल्याला पुस्तकं आढळतात. आणखीन एका प्रकारामध्ये महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आढळतो आणि तो म्हणजे की दिनदर्शिकेमध्ये पाककला. कालनिर्णयच्या पाठच्या पानावरती वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले होतेच, पण मंगला बर्वेंच्या पाककृती तुम्हाला पहिल्यांदा तिथे दिसून येतात. आणि त्यांनी तिथे देखील वेगवेगळे विषय हाताळले होते की मंगला बर्वे तर लिहितच होत्या, नंतर त्यांनी वेगवेगळ्या कलाकारांकडनं पाककृती लिहून घेतलेल्या आढळतात. पहिली स्पर्धा त्यांनी पाककृतीची भरवलेली आढळते, ज्याच्यामध्ये पाकनिर्णय हे नाव त्यांनी दिलेलं होतं, जयंत साळगावकरांनी दिलेलं होतं आणि ती रेसिपीज देखील त्याच्यामध्ये ते प्रसिद्ध करत होते. आणि पुढे तर पाककला हा विषय किती महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आता एक संपूर्ण दिनदर्शिका ही पाककलेला वाहिलेली काढलेली आहे. कदाचित अनेक जणांना त्याची कल्पना नसेल, पण कालनिर्णयचं स्वादिष्ट ही जी दिनदर्शिका आहे त्या दिनदर्शिकेच्या मागे फक्त रेसिपीज आहेत. फक्त रेसिपीज आहे म्हणणं देखील चुकीचं ठरेल की पाककृती आहेतच आहेत, पण त्याचबरोबर पाककृतीशी संबंधित, खाद्यसंस्कृतीशी संबंधित असे अनेक लेखही असतात जे कालनिर्णयाच्या मागे देखील असायचे आणि स्वादिष्टच्या देखील ह्याच्या मागे असतातच. मासिकांमध्ये देखील पाककृतींना स्थान मिळालेलं आपल्याला दिसून येतं की मासिकांमध्ये, सदरांमध्ये पाककृती दिल्या जातात. अनेक मासिकांमध्ये त्या असतातच. ते त्याचा एक USP असतो
पण काही मासिकं तर वर्षामधला एक महिना किंवा एक हे अंक हा पाककलेसाठी काढतात. साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये पाककला विशेषांक निघतात आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पाककृती असतात, लेख असतात. ते देखील एक महत्त्वाचं एक खाद्यसंस्कृतीचं साहित्यच आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे की मराठी मनाला दिवाळी अंकांची जो ओढ असते, आत्ताच दिवाळी होऊन गेली पण आपल्याकडे आता ते बंद पडले अंक, पण खाद्यसंस्कृतीला वाहिलेलं, पाककलेला वाहिलेला दिवाळी अंक निघत असे. जवळजवळ 10-15 वर्ष हा अंक प्रकाशित केला जात. गुरुनाथ बागवे की जे एक फार मोठे वितरक होते, त्यांनी त्यांच्या पुढाकाराने हा अंक निघत असे. त्याचं नाव होतं रुचिपालट. कालांतराने आर्थिक गणितं जमीनासी झाली आणि म्हणून त्यांनी ते बंद केलं. पण मला तरी असं वाटतं की संपूर्ण भारतामध्ये खाद्यपदार्थाला वाहिलेला दिवाळी अंक हा देखील मराठीच्या नावावरती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यांना अजून तरी माझ्या वाचनात असं कुठलं आलेलं नाही आहे. बंगाल एक आपल्या बरोबरीने ह्या प्रकारच्या प्रकाशनामध्ये असतं, पण तिकडे पण दिवाळी किंवा दुर्गापूजेसाठी पूर्णपणे पाकसंस्कृती खाद्यसंस्कृतीवरती वाहिलेला अंक निघाला आहे हे अजून तरी माझ्या वाचण्यात आलेलं नाही आहे. पण तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आपल्याला आपल्या या खाद्यसंस्कृतीच्या साहित्यामध्ये दिसून येतं. साहित्य म्हटलं की वेगवेगळ्या प्रकार आलेच, त्याचप्रमाणे इथे जसं कोश वाङ्मय आहे, जसं मासिकं आहे, जसं दिनदर्शिका आहे, त्याचप्रमाणे स्वअनुभवाचे देखील लिखाण झालेलं आहे. इंग्लिशमध्ये हा जो प्रकार आहे त्याला फूड ऑटोबायोग्राफी असं म्हटलं जातं. आणि अनेकांनी आपलं आयुष्याचं वर्णन करताना, आपलं जीवन सांगताना खाद्यपदार्थाच्या अनुषंगाने त्याचं वर्णन केलेलं आढळतं. हा एक नवीन प्रकार इंग्लिशमध्ये चांगलाच रुजलेला आहे. पाश्चिमात्यच नाही तर भारतात देखील बऱ्यापैकी रुजलेला आहे. आपल्याकडे हा अजून इतका मोठ्या प्रमाणात आलेला नाही आहे, पण तरी देखील आपले खाद्यानुभव सांगणारे लेख पुलंनी देखील लिहिलेला आहे, जयवंत दळवीने देखील लिहिलेला आहे, अनेकांनी लिहिलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारचं सदर लिखाण अनेक मान्यवर लेखकांनी केलेलं आपल्याला आढळतं. तो त्यांचा स्वतःचा जरी अनुभव असला तरी त्या अनुभवातनं आपल्याला तत्कालीन त्यांच्या लहानपणी म्हणा किंवा त्यांच्या तरुणपणी म्हणा कोणत्या प्रकारची खाद्यसंस्कृती अवतीभोवती होती हे लक्षात येतं. त्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर जयवंत दळवींनी भंडारी खानावळींवरती एक संपूर्ण लेख लिहिलेला आहे. आज भंडारी खानावळी दिसत नाहीत म्हटण्यापेक्षा त्यांनी कात टाकली आहे. ते आता रेस्टॉरंट झालेत किंवा रेस्टॉरंट आणि बार झालेत. त्याच्या आधी ते साधे खानावळीच होत्या आणि त्यातल्या काही खानावळी अजूनही टिकून आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही लालबागला गेलात तर श्रीदत्त बोर्डिंग ही तशीच खानावळ होती आणि आजही ओरिजिनल श्रीदत्त खानावळ जे मागच्या बाजूला आहे त्या बिल्डिंगच्या, ते घरासारखी दिसते. म्हणजे चाळीतल्या खोल्यांमध्ये ते आहे. नंतर त्यांनी बाहेर रेस्टॉरंटसारखं केलं आहे, ती वेगळी गोष्ट, एअर कंडिशन वगैरे, ती काळाच्या गरजेप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. तशा प्रकारच्या खानावळी होत्या आपल्याकडे. हे आजच्या पिढीला कसं कळणार आहे? ते आजच्या पिढीला कळणार आहे ह्या अशा लेखांमधनं, या अशा साहित्यांमधनं. त्या साहित्याला इंग्लिशमध्ये जरी फूड ऑटोबायोग्राफीज म्हटलं असलं तरी मी त्याला आस्वादानुभव म्हणेन, की आस्वाद घेतला जात असतानाचा असलेला अनुभव. त्यामुळे तशा प्रकारचं साहित्य देखील आपल्याकडे आहे. शिरीष पैंनी खाण्याच्या गोष्टी म्हणून एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती, त्यांच्या आठवणीतलं, त्यांच्या पप्पांच्या आठवणीचे पदार्थ वगैरे, अगदी छोटेखानी असं 2 पानांचं असं 2-2 पानाचे असे छोटे छोटे लेख आहे, ते देखील वाचनीय होतात. त्याचप्रमाणे आणखीन एक मोठं म्हणजे शिरीष पै फार मोठ्या लेखिका कवयित्री होत्या, पण एक सामान्य बाई देखील आपल्या खाण्यापिण्याचे अनुभव, बालपणीचे अनुभव, आपल्या आईच्या हातचं खाणं हे लिहिते. ते मालवणी भाषेमध्ये ती लिहिते आणि तिचं नाव आहे पुष्पा देसाई. खूप नावाजलेलं नाव नाही आहे, कोणाला माहिती नाही आहे. सामान्य हा शब्द वापरणं अत्यंत गैर आहे, चुकलेच मी. ती गृहिणी आहे. तिला वाटलं की माझ्या आईची जी पाककृती आहे ती लोकांपर्यंत आली पाहिजे आणि मग तिने ते पुस्तक लिहिलेलं आहे. गप्पांसारखं आपलं
आपले अनुभव सांगताना आई कसा स्वयंपाक करायची, आईचे हातखंडा पदार्थ कुठले होते, हा तो तिचा अनुभव जरी असला तरी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्या काळामध्ये कशा प्रकारची आहारशैली होती हे ते प्रतिबिंबित करत असतं. म्हणजेच की हे जे साहित्य आहे, हे साहित्य हे त्यावेळच्या समाज जीवनावरती प्रकाश टाकत असतात, आर्थिक जीवनावरती प्रकाश टाकत असतात. त्यामुळे अशा प्रकारचं जे लिखाण आहे ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तपस्वी नावाच्या एका गृहस्थांनी लिहिलेलं आहे सुधा शांती ते मॅकडोनाल्ड्स. त्यामध्ये देखील त्यांनी हा संपूर्ण म्हणजे सुधा शांती भवन असायचे त्यांच्याबद्दल लिहिलं आहे, खानावळीबद्दल लिहिलेलं आहे. मग खानावळीमधनं जेवण आणताना किती म्हणजे लपून छपून कसं आणलं जायचं त्याबद्दल लिहिलेलं आहे. कारण खानावळीमध्ये जेवणं म्हणजे लाजिरवाणं. घरातली गृहिणी स्वयंपाक करत नाही म्हणजे काय, ते तिचं कर्तव्यच आहे, तिने स्वयंपाक केलाच पाहिजे. ती जर करत नसेल आणि घरातल्या लोकांना खानावळीमधनं डबे आणावे लागत असतील, आजच्या काळामध्ये स्विगी आणि झोमॅटोच्या काळामध्ये तर ही विचारसरणी कशी होती हे म्हणजे लोकांना समजणार नाही. पण त्यावेळेचा समाज कसा होता, बाहेरच्या खाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता हे त्यातनं आपल्याला दिसतं. लालन सारंगांचं एक पुस्तक आहे बहारदार किस्से आणि चटकदार रेसिपीज. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या नाट्यजीवनामध्ये त्यांच्या आलेले अनुभव ह्यांचं वर्णन करताना त्यांच्या रेसिपीज दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांना ते ज्या पदार्थ बनवायचे त्याच्याबद्दल दिलेले बरे वाईट जे काही त्यांचे अनुभव होते ते त्यांनी तिकडे व्यक्त केलेले आहेत. तशा प्रकारचं लिखाण देखील हे खाद्यसंस्कृतीचं साहित्य होतं. हे एका प्रकारे बायोग्राफिकल असतं, ऑटोबायोग्राफिकल असतं. आता ऑटोबायोग्राफिकल म्हटल्यानंतर आणखीन एक येतं की बायोग्राफीज म्हणजे चरित्र. आपण सर्वसाधारण असा विचार करतो की चरित्र ही माणसाचीच लिहिली जातात, पण फूड बायोग्राफीज हाही एक साहित्य प्रकार आहे. फूड बायोग्राफीज म्हणजे काय, तर पदार्थांचं सगळा इतिहास भूगोल लिहायचा. मगाशी याने बटाट्याबद्दल म्हटलं की बटाटा आपल्या ताटात उशिराच आला. आज आपल्याकडे बटाट्याला वाहिलेली पाककलेची पुस्तकं आहेत. फक्त बटाटा, फक्त टोमॅटो, फक्त मका पण पुन्हा आपल्याकडचा नाही आहे, अशा प्रकारची आहेत. ही जी पुस्तकं आहेत ती पाककलेची आहेत, पण त्याच्याबद्दल इतर गोष्टी लिहिणारी जी पुस्तकं असतात त्याला बायोग्राफीज असं म्हटलं जातं. दुर्दैवाने मराठीमध्ये असे फूड बायोग्राफीज खूप नाही आहेत. एक म्हणजे म्हणता येईल बायोग्राफी त्यामुळे चटण्यांवरती मृणाल तुळपुलेंनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये चटणींचे प्रकार, चटण्यांच्याबद्दल थोडीशी माहिती वगैरे असं, पण खूप स्कोप आहे या विषयामध्ये. खूप वेगवेगळ्या जिन्नसांवरती तुम्ही बायोग्राफी लिहू शकतात आणि ही बायोग्राफी लिहित असताना त्या जिन्नसाचा संपूर्ण आढावा घेता येतो की तो कुठनं आला, कसा प्रचलित झाला, का प्रचलित व्हायला उशीर झाला असेल तर का उशीर झाला. उदाहरणार्थ टोमॅटोचं देता येईल की टोमॅटो इतका उशिरा का आला आपल्या आहारामध्ये, तर त्याचा रंग लाल रंग, त्याचा आकार, त्याचं लिबलिबीतपणा, त्यामुळे गोव्यामध्ये त्याला मांसाचंच फळ म्हणायचे. आणि भाजीवाली सगळ्या भाज्यांबरोबर आणायची नाही तर वेगळ्या टोपलीमध्ये आणायची, कारण ते सगळ्या भाज्यांबरोबर टोमॅटो आणले तर बाकीचे जे जिन्नस आहेत, बाकीच्या भाज्या आहेत ते कंटॅमिनेट होतील ना, प्रदूषित होतील. त्यामुळे ते वेगळं आणायचं. आपल्याकडच्या समाजसुधारकांच्या घरी देखील टोमॅटो चिरण्यासाठी वेगळी विळी होती, कारण आपल्याकडे मांसाहारी पदार्थ चिरण्यासाठी कापण्यासाठी वेगळी विळी असते, सुऱ्या असतात, भांड्या असतात, एका प्रकारचं कोशरच. त्याप्रमाणे ते टोमॅटो होता. पण मग जेव्हा तापाची साथ आली आणि डॉक्टर म्हणाले की नाही आता तापाचं औषध जे आहे ते कडू औषध पेण्यासाठी तुम्ही मोसंबी वापरा, मोसंबीच्या रसातनं ते औषध द्या. मोसंबी थोडं महाग होतं, मग त्यावेळेला पर्याय म्हणून टोमॅटोचा रस पर्याय झाला आणि मग टोमॅटो लोकांच्या आहारात आला. मग टोमॅटोचं गुणगान करणारे लेख लिहिले जाऊ लागले. आता हे खाद्यसंस्कृतीचं साहित्य आहे. हे लेख वैज्ञानिक अंकांमधनं, मासिकांमधनं लिहिले गेले की टोमॅटोचं काय गुण आहेत, टोमॅटोमध्ये काय आहे, व्हिटॅमिन सी आहे आणि हे आहे ते आहे. पण हे देखील खाद्यसंस्कृतीसाठी महत्त्वाचं आहे की समाजामध्ये खाण्यापिण्याबद्दलची, एखाद्या जिन्नसाबद्दलची कशी जागृती निर्माण केली जाते आहे हे त्यातनं दिसून येतं. तीच गोष्ट बटाट्याच्या बाबतीमध्ये. बटाटा देखील दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला खूप त्याला प्रोत्साहन मिळालं, कारण त्यावेळेला भाज्यांची वगैरे टंचाई होती. त्यावेळेला मग आलू सगळ्यातच जातं. पाणी रे पाणी त्याला रंग कैसा म्हटल्यानंतर आलूचंही तसंच आहे. कशातही तुम्ही घाला तो त्या रसाला घेणार, ती चव घेणार. त्यामुळे जास्त लोकप्रिय होऊ लागला, कारण त्या मानाने स्वस्त होता, त्या मानाने थोड्याशा
भाजीमध्ये समजा कोबीची असेल तर थोड्याशा भाजीमध्ये भरपूर बटाटा घातला तर बटाटा कोबीची थोडी तरी चव घेणार आणि त्यामध्ये एक आर्थिक कारणासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जे एकूणच आपली आर्थिक परिस्थिती थोडीशी बिघडलेली होती, अन्नधान्याचा तुटवडा होता, त्यावेळेला हे पदार्थ महत्त्वाचे ठरले. आणि त्यावेळेचं जर तुम्ही मासिकं पाहाल तर त्या मासिकांमधनं कसं काटकसरीने स्वयंपाक करायचा, कसे हे जिन्नस वापरायचे, रेशनिंग होतं. रेशनिंगमध्ये साखर कमी मिळायची, मग साखर कशी गोळा करून ठेवायची, मग कशी ती चमच्याने वापरायची आणि मग त्याच्याऐवजी काय वापरायचं, अशा प्रकारच्या पाककृती तुम्हाला आढळतात. त्या काळामध्ये मराठीमध्ये खूप पाककलेची पुस्तकं लिहिली गेली नाही कारण कागदाची टंचाई होती. पण काही इंग्रजी आहेत पुस्तकं, त्यामध्ये त्या काळामध्ये अशा उरल्या सुरल्या गोष्टीतनं कसे पदार्थ बनवायचे, म्हणजे केळीच्या सालापासनं कसे पदार्थ बनवायचे, साल काय टाकून द्यायचं, महागाईचे दिवस आहेत, साल नाही टाकायचं, ते कसे वापरायचे, बटाट्याच्या सालापासनं काय बनवायचं, अशा रेसिपीज दिलेल्या आढळतात. त्या रेसिपीज वाचताना तुमच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये त्यावेळची काय परिस्थिती होती आर्थिक, लोक कशी राहत होती, दूध नव्हतं मिळत, मग अशा वेळेला काय पर्याय करत होते, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं कळतात. मग ते देखील खाद्यसंस्कृतीसाठी एक महत्त्वाचं साधन असतं. सध्याच्या काळामध्ये फूड टुरिझम हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आधी आपण तीर्थयात्रा करत होतो, आपलं शिधा घेऊन जात होतो, कालांतराने थोडं बाहेर खायला लागलो, साईट सीइंगला जायचो आणि अनुषंगाने बाहेरचं खायचो. तरी देखील अनेक वेळेला घरच्या वरणभाताचीच आठवण यायची, बाहेरचं खाताना देखील तोंड वाकडं करत आपण ते खायचो. आता काळ इतका बदललेला आहे की आता आपण खाण्यासाठीच फिरायला जातो, म्हणजे ह्याला फूड टुरिझम असं म्हणतात. आणि कुठल्याही परदेशामध्ये जायचं आहे, अनुषंगाने साईट सीइंग करायचं, खायला जायचं पहिलं तिकडे, अनुषंगाने साईट सीइंग करायचं. आणि हा जो प्रकार आहे, आणि मग जेव्हा हे करतो तर आपण काय खाल्लं ते कसं वेगळं होतं ते सांगण्याची देखील आता पुस्तकं निघू लागलेली आहेत. अनिल लेले यांचं खाणं पिणं हे एक पुस्तक आहे. त्याचप्रमाणे पुन्हा मृणाल तुळपुलेंचं मी नाव घेईन, त्यांनी माझी खाद्य भ्रमंती म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे. यामधनं त्यांचा अनुभव आपल्याला प्रेरणा देतो की अरे त्यांनी हे तिकडे चाखलं होतं, हे त्यांनी पाहिलं होतं, आपणही तिकडे गेलं पाहिजे, आपणही ते पाहिलं पाहिजे. ह्या प्रकारचे देखील आपल्याला आता हे साहित्य, ज्याला आपण प्रवास वर्णन म्हणू, खाद्य प्रवास वर्णन म्हणू, अशा प्रकारचं साहित्य आपल्याकडे तयार होऊ लागलेलं आहे. त्यामुळे हे देखील खूप महत्त्वाचं ठरतं की अशा प्रकारची, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य. कविता तर आहेतच, मला वाटतं इकडे नायगावकर बसले तर त्यांचीच एक कविता आहे शाकाहाराचं क्रौर्य, हे त्यांनी म्हणून दाखवली देखील असेल, आता मला माहिती नाही. पण ती कविता देखील मला वाटतं आजच्या काळामध्ये ना, मला वाटतं ती कविता खूप चपखल आहे. मला कळत असेल मी काय बोलती आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की शाकाहारी हे शाकाहार करणं म्हणजे सात्विकता वगैरे, पण क्रूरता ही कुठल्याही प्रकारची असू शकते ना. त्या भाजीला काय वाटतंय हे आपण कधीच बघत नाही. त्या कविता देखील आहेत. या अशा एक सुरेख कविता आहे, मला ना आता नाव नाही आठवते, कवयित्रीचं पहिलं नाव अनुराधा, नंतरचं मला आठवत नाही आहे. बिर्ड सोलताना ही जी कविता आहे ना, मी आणायला विसरले. त्याच्यामध्ये ती आजी बिर्ड सोलताना ती मुलीला, नातीला संपूर्ण संसाराचं एक अर्थ सांगते. इतकी सुरेख ती कविता आहे, माझ्याकडे, पण मी आणायला विसरले, नाही तर ती वाचून दाखवली असते. म्हणजे कविता हा देखील मला वाटतं भाकरीचा चंद्र म्हणून देखील कविता आहे. ह्या ज्या कविता आहेत त्या कविता ह्या देखील खाद्यसंस्कृतीचं साहित्य म्हणून पाहता येऊ शकतात. यामध्ये कवी जरी ते खाद्यपदार्थ रूपक म्हणून वापरत असेल, मेटाफर म्हणून वापरत असेल, तरी देखील त्यामधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात. त्यामुळे हे सगळं जे साहित्य आहे ते साहित्य आपण अभ्यासलं पाहिजे. आणि हे बघताना काय बघायचं, तर एक छान अनुभव मिळतोय, एक काहीतरी छान वाचायला मिळतंय, काहीतरी लाईट वाचायला मिळत आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला खूप विचार करावा लागत नाही आहे, काही खूप गहन गूढ असं काही नाही आहे. म्हणून टाईमपास म्हणून वाचायचं आहे तर नाही, हे टाईमपासचं साहित्य नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्स करायचे आहेत. म्हणजे काय आहे, म्हणजे किती सहजपणे एखादी पाककृती जरी सांगितलेली असली तरी ती पाककृती वाचताना पहिल्यांदा वाचा, दुसऱ्यांदा वाचा, तिसऱ्यांदा वाचा, आणि मग तुमच्या लक्षात येईल की नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे.
काहीतरी सांगितलं जातं आहे ते कळलं पाहिजे. अगदी किंवा ऐतिहासिक घडामोड देखील कळते. सूपशास्त्र हे एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये जे मी जेव्हा जेव्हा वाचते त्यावेळेला मला त्यातनं काहीतरी नवनवीन मिळत जातं. सूपशास्त्रामध्ये मालपुव्याची रेसिपी दिलेली आहे आणि मालपुवाच्या रेसिपीच्या खालती एक वाक्य आहे, ही पाककृती पुरभैयांची आहे. पुरभैये म्हणजे उत्तर प्रदेशीय, त्यांच्याकडनं ती आलेली आहे. ही गोष्ट आहे 1875ची. म्हणजे 1875पर्यंत मालपुवा आपल्याकडे येऊन पोचला होता. चकलीची रेसिपी आहे आणि ही चकलीची रेसिपी जी आहे ती तांदूळ उडीद डाळ म्हणजे थोडीशी कर्नाटकातली जी चकली असते मुरुक्कू ज्याला म्हणतात तशी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्याचा साचा इथे मिळत नाही. 1875चं पुणं आहे. 1875च्या पुण्यामध्ये चकलीचा साचा मिळत नाही आहे लाकडी. तो कुठनं आणायचा आहे तर तो कर्नाटकात आणायचा आहे. हे एवढंसं वाक्य आहे, किती गोष्टी सांगतं आपल्याला. आजच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणत असतो सगळं आमचंच आहे, आम्ही काही बाहेरनं घेतलेलं नाही आहे, अशा वेळेला ह्या पुस्तकांमधनं कळतं की आपण काय बाहेरनं घेतलं आहे, घेतलं असेल तर ते कसं घेतलं आणि त्याला कसं आपलंसं केलं आहे. ही जी पाककृती आहे ती तांदूळ उडदाची आहे, पण मग भाजणी देखील केली जाऊ शकते. आपल्याकडे तर भाजणी असायचीच, मग कधीतरी त्यातनं प्रयोग केला गेला असेल. निष्कर्ष काढावे लागतात. मगाशाने म्हटल्याप्रमाणे पार्वतीबाईंचं मांसपाक निष्पत्ती आहे, त्याच्यामध्ये प्रकरणं आहेत. एक प्रकरण आहे मुसलमान पद्धतीचे पदार्थ. हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पुस्तक मांसाहारावरती आहे, पण त्याच्यामध्ये एक सब टॉपिक आहे मुसलमान पद्धतीचे, मुसलमानी चालीचे पदार्थ. पद्धतीचे नाही, चालीचे पदार्थ. सुरुवात होते अखनी पुलावापासनं, मग कबाब आहेत. जास्त रेसिपीज नाही आहेत, पण हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काही मुस्लिम पदार्थ की जे त्या राज्यकर्त्यांकडनं आपला त्यांच्याबरोबर असलेल्या संपर्कांमुळे, आपल्या इकडच्या सरदार उमरावांच्या संपर्कांमुळे आपल्यापर्यंत येऊन पोचलेले आहेत. मग ते आपण स्वीकारलेले आहेत हे त्या पुस्तकावरनं कळतं. इवन त्याआधी लिहिलेलं शर्मेंद्र पाकशास्त्रामध्ये देखील मुसलमानी चालीचे पदार्थ हे वेगळं प्रकरण आहे. म्हणजे हा जो आहे ना, आत्ता आपल्याला असं वाटत नाही आपल्याकडे पुलाव म्हणा, बिर्याणी म्हणा, कबाब म्हणा, कोरमा म्हणा, हे सगळं आपल्याला आता सहजपणे आपण स्वीकारलेलं आहे. पण त्या काळामध्ये त्याचं जे वेगळेपण आहे हे वेगळ्या लोकांचं आहे, हे वेगळ्या संस्कृतीतलं आहे, हे कुठेतरी निश्चितपणे माहिती होतं आणि ते नमूद केलेलं होतं. त्यामुळे ही पुस्तकं वाचताना अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं किंवा पाहिलं तर आपल्या समाजामध्ये खाद्य संस्कृतीच्या बाबतीमध्ये, आहाराच्या बाबतीमध्ये, खाद्यपदार्थांच्या बाबतीमध्ये कसा कसा बदल होत गेला असावा हे त्यातनं दिसतं. रुचिरामध्ये त्यांनी कानवल्याची जी हे दिले, गुलकंदाची करंजी किंवा गुलकंदाचे कानवले म्हणून त्यांची एक रेसिपी आहे. त्याच्यामध्ये ती बेक्ड पण करायची आणि तुम्ही बेक करून पण करू शकता. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या पुस्तकामध्ये साधा कुकर कसा वापरावा असं सांगितलेलं आहे. आणि पुढे काही वर्षांनंतर, काही दशकांनंतर आपल्याकडे पूर्णपणे मायक्रोवेव्हवरती पाककृती आहेत. रजनी प्रधान मॅडमनी छोटंसं खाणी पुस्तक लिहिलेलं आहे मायक्रोवेव्ह रेसिपीजवरती. म्हणजे त्यावेळेला मायक्रोवेव्ह आल्यानंतर लोकांना कसं त्याच्यामध्ये प्रशिक्षित करावं हा त्यामागचा हेतू दिसतो. त्यामुळे समाज कसा बदलत गेलेला आहे. एक काळ असा होता की घरामध्ये मिक्सर देखील नको, पाटा वरवंटाच चांगला असा म्हणणारा आपला समाज आता मायक्रोवेव्हच्या रेसिपी सहजपणे करतो. ह्या साहित्यामध्ये आणखीन एक प्रकार मगाशी मला सांगायचं राहिलं तो म्हणजे की ब्रँड्सची पुस्तकं आहेत की वेगवेगळ्या ब्रँडचं त्यांनी कसं प्रवास केला आहे, ते कसे ब्रँड झाले आहेत. तिथे आपल्याकडे खूप स्कोप आहे या गोष्टीला. आपल्याकडे आता दोनच, म्हणजे मला माहितीप्रमाणे दोनच पुस्तकं आहेत ब्रँडची. एक म्हणजे बेडेकरांचं, त्यांचं आहे की बेडेकरांचं कसं प्रवास झाला ते, आणि आत्ता काटदरेंनी काढलेलं काटदरे ब्रँड जो आहे चटण्यांचा, त्यांचं एक छोटेखानी पुस्तक आहे. पण आपल्याकडे अनेक ब्रँड्स आहेत. या ब्रँड्समध्ये रेस्टॉरंट्स पण आहेत की रेस्टॉरंट्स देखील आपापली पुस्तकं काढतं, फक्त रेसिपी देत नाही.
तर त्यांनी कसा प्रवास केला, त्यांनी कधीच त्यांची स्थापना झाली, त्यांनी कसं प्रगती केलेली आहे आणि मग त्यांच्या काय महत्त्वाच्या रेसिपीज आहेत. उदाहरणार्थ चेतना रेस्टॉरंट तुम्हाला माहितीच आहे फोर्टमधलं. त्यांचं पुस्तक आहे स्वाती स्नॅक्स पण खूप वेल नोन आहेत ब्रँड म्हणून पण आणि हॉटेल म्हणून पण. त्यांनी देखील पुस्तक काढलं आहे. मेनलँड चायनावाल्याने काढलेलं आहे ओ कलकत्ता म्हणून. त्यांचं मुख्य मेन रेस्टॉरंट ओ कलकत्ता होतं. ओ कलकत्ता म्हणून काढलेलं आहे. आपल्याकडे आस्वाद कधी काढणार, प्रकाश कधी काढणार, पणशीकर कधी काढणार याची वाट पाहायला पाहिजे. कारण काढलं पाहिजे ना की त्यांनी कशा प्रकारे रेस्टॉरंट काढलं, त्यांचं कसं म्हणजे कसा हा उद्योग त्यांनी काढला, कुठनं त्यांचे इन्ग्रेडियंट्स किंवा जिन्नस सोर्स होत होते, काय अडचणी येत होत्या, कशी त्यांनी प्रगती केली, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे, आपल्यापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे हाही एक खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे की जो म्हणजे आपण काही काही गोष्टीमध्ये अजून बरेच मागे आहोत. आपल्याला खूप स्कोप आहे पुढे जाण्याचा. त्याच्यामध्ये एक ब्रँड आहे, आत्मचरित्र आहेत आणि बरेच आहेत. इव्हन प्रवास वर्णनांमध्ये देखील आपल्याला खूप पुढे जायचं आहे. त्यामुळे हे वेगवेगळे साहित्य आपण खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासासाठी पाहिले पाहिजेत, निर्माणही केले पाहिजेत. नुसते पाहिले पाहिजेत नाही तर तुमच्यापैकी त्याच्यामध्ये कोणाला रुची असेल तर त्यांनी ही कामं केली पाहिजेत आणि ते लोकांपर्यंत आणलं पाहिजे. जेव्हा ब्रँडचं तुम्ही पुस्तक काढता त्यावेळेला त्यांच्याकडे असलेले फोटोज येतात. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाहीत. त्यांचं दुकान पहिलं कसं असेल, आता कसं आधुनिक झालेलं आहे, त्यांचं पहिलं कांडप मशीन बेडेकरांचं म्हणा किंवा आणखीन काटदरेंचं म्हणा कसं होतं, आता कसा बदल झालेला आहे, हे सगळं चित्र देखील आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. आणि मग त्यातनं एक समृद्ध अशी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आपल्यापुढे येईल. फक्त ती आपल्यापुढे येणार नाही, तर ती जगापर्यंत जाईल. एक फार मोठे इतिहासकार आहेत, होऊन गेले. इतिहासकार म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा ते शास्त्रज्ञ होते आणि मग त्यांचा फूड हिस्ट्रीकडे कल वळला आणि त्यांनी मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचं नाव आहे प्रोफेसर के.टी. अचय्या. त्यांचं जे ग्रंथ आहे तो ग्रंथ खाद्य संस्कृतीवरचा आज जगभर वापरला जातो. एका पुस्तकामध्ये आपल्याला भारतीय खाद्य संस्कृती कळते. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे आणि ते म्हणजे की त्यांचं एक प्रकरण आहे प्रांतीय खाद्य संस्कृतीवरती. आणि त्या प्रांतीय खाद्य संस्कृतीमध्ये महाराष्ट्र नाही आणि एकूणच जनरल त्या पुस्तकामध्ये मला वाटतं महाराष्ट्राचा उल्लेखच नाही आहे. तुरळक असला तर का झालं असं? खाद्यसंस्कृतीवरच्या साहित्याची कमतरता हे त्याचं एक कारण. आणि त्याचं दुसरं कारण, ते जे साहित्य असेल आणि ते जर मराठीमध्ये लिहिलेलं असेल तर त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर. कितीही आपल्याला अभिजात मराठीचा मान असला, अभिमान असला, आदर असला तरी ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आणि ती म्हणजे की जागतिक पातळीवरती जर तुम्हाला तुमची खाद्यसंस्कृती पोचवायची असेल तर तुम्हाला जागतिक भाषेचा उपयोग करून घ्यावाच लागणार. त्याच्याशिवाय तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नाही आहात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक मराठी लेखिकेने तिचं आत्मचरित्रपर खाण्याच्या बाबतीत लिहिलेलं आहे. मला लेखिकेचं नाव नाही आठवत आहे, पण तिच्या पुस्तकाचं नाव द मँगो ब्लॉझम, म्हणजे आंब्याचा मोहर. त्याच्यामध्ये तिने आपल्या खाद्य जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. इंग्रजीमध्ये तर वेगवेगळे जे श्रीनिवासन हे फार मोठे समाजशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांच्या पत्नीने भला मोठा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांच्या जीवनातील खाद्य संस्कृतीबद्दल. म्हणजे अशा प्रकारच्या लेखनाला देखील आपल्याकडे स्कोप आहे. नुसतं लेखन करताना शेजारी भाजलेल्या शेंगदाण्याची वाटी ठेवून लिखाण करते इथपर्यंत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन लिहिलं गेलं पाहिजे, त्याच्या पलीकडे जाऊन लोकांपर्यंत ते आलं पाहिजे. मग हे वाचत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे लीडिंग बिटवीन द लाईन्स करून त्यातले अन्वर्थ काढत आपलं एक खाद्य जीवन जे आहे, आपली जी खाद्य संस्कृती आहे ती अधिकाधिक आपण प्रगतही केली पाहिजे आणि लोकांपर्यंत देखील आणली पाहिजे. पण हे करत असताना एक गोष्ट मात्र अगदी लक्षात ठेवली पाहिजे आणि ते म्हणजे की उगाचचा अतिरेकी अभिमान नसावा कुठल्याही बाबतीत. हे माझंच, इतरांचं होऊ शकत नाही.
मला वाटतं मराठी समाज, महाराष्ट्र हा नेहमीच उदार होता आणि आहेही. त्यामुळे उगाचच आपण संकुचितपणा टाळला पाहिजे. तसं केलं तरच आपली खाद्यसंस्कृती देखील किती विकसित होती, किती प्रगत होती, कुठपर्यंत पोचलेली होती हे आपल्याला इतरांना सांगता येऊ शकेल. त्यामुळे हा एक दृष्टिकोन ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग मला वाटतं की आमच्या दोघांच्या आजच्या या सादरीकरणानंतर पाककलेवरची पुस्तकं म्हणजे काहीतरी थिल्लर आहे असं कोणी मानणार नाही. इथे जमलेली लोक तरी त्या बाबतीमध्ये तसं मानणार नाही. आणि इथनं बाहेर गेल्यानंतर आणखीन 10 जणांना, पुढे आणखीन 20 जणांना असं करत करत इतरांना देखील तुम्ही हे सांगू शकाल की खाद्यसंस्कृती हा गंभीरपणे घेण्याचा विषय आहे. नुसतं आस्वाद घेण्याचा नाही, तर त्याच्यावरती विचार करण्याचा, चर्चा करण्याचा असा हा विषय आहे. आणि अजूनही इतके वेगवेगळे समाज आहेत, ज्ञाती आहेत की ज्यांची खाद्यसंस्कृती आपल्यापर्यंत पोचलेली नाही. जरी शाहू पाटोळेंचं नाव घेतलं असलं तरी तिथे देखील अनेक जाती आहेत ना, उपजाती आहेत, किंवा आणखीनही वेगवेगळे आपल्याकडे प्रदेश आहेत की ज्या प्रदेशातली खाद्यसंस्कृती आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोचलेली नाही आहे. आगरी कोळ्यांवरती देखील एक पुस्तक आहे लिहिलेलं, सूर्यकांत पाटील नावांच्या गृहस्थांनी लिहिलेलं. ते वाचत असताना खूप वेगळी माहिती मिळाली, पण एका ठिकाणी येऊन मी अडखळले. आणि ती का अडखळले तर त्यांनी मसाले देताना एव्हरेस्टचा मसाला वापरावा. म्हणजे मी अपेक्षा अशी करत होती की पहिल्यांदा त्यांनी आगरी कोळी मसाला द्यावा, कारण तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण त्यांनी शॉर्टकट काढला. आणि पण पुस्तक खूप चांगलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. कारण आगरी कोळी समाजाची खाद्यसंस्कृती आपल्याला कुठे माहिती होती आतापर्यंत? आता खूप पण आहे. याच्यामध्ये ब्लॉग्स पण येतात, व्लॉग्स पण येतात, त्याचप्रमाणे फेसबुकवरच्या कम्युनिटीज पण येतात. ते देखील महत्त्वाचं साहित्य आहे, ते देखील खाद्यसंस्कृतीचं साहित्य आहे. कारण तिथे खूप लोक व्यक्त होत असतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरती चर्चा घडत असते, तेही खूप महत्त्वाचं आहे. तो देखील एक आपल्या खाद्यसंस्कृतीचा साहित्याचा, आधुनिक काळामध्ये साहित्याची व्याख्या बदलत चालली आहे. त्यामुळे फेसबुकवरच्या कम्युनिटीवरती त्या वॉलवरती लिहिलेलं देखील साहित्यच आहे, किंवा तुमचे व्लॉग्स असतात त्याच्यामध्ये लिहिलेलं देखील साहित्यामध्येच गणती केली पाहिजे. वेगवेगळ्या गृहिणी आपल्या रोजच्या स्वयंपाकाबद्दल लिहित असतात किंवा सांगत असतात किंवा व्हिडिओज करत असतात, ते देखील साहित्याचाच एक भाग आहे असं मी मानते. मला वाटतं इथं मी थांबावं. प्रश्न असतील तर आम्ही घेऊ. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. मी या दोघांना ऐकत होते आणि मला मनात एक काही वेगळेच विचार सुरू होते. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या मनात हे येत असतील की आपण दररोज जे जेवण जेवतोय ते त्यांच्यासाठी हे जेवण फक्त नाहीच आहे, तो संशोधन आहे, तो अभ्यास आहे, तो भाव आहे. आणि मी सतत विचार करत होते की अशा माणसांच्या घरी जेवण काही चविष्ट बनत असेल. हां, म्हणजे जे बुद्धिमत्तेत आहे ते मनात येत आहे आणि अभ्यासू आणि अगदी आनंदी मनाने फोडण्या होत आहेत, याच्यापेक्षा चविष्ट काय असू शकतं. तुम्हा दोघांचेही आभार. मी लोकसत्ताचे संपादक. नाही, मी नक्कीच सांगेन. मगाशी मी म्हटलं तसं की अनेक असे समाज आहेत की ज्यांच्याबद्दल, आणि एक महत्त्वाचा मुद्दा इकडे मी विसरले ते सांगते, या निमित्ताने आठवण करून दिलीस. आपण जेव्हा मराठी खाद्यसंस्कृती म्हणतो त्यावेळेला प्लीज फक्त एका विशिष्ट गटाचीच खाद्यसंस्कृती समजू नका. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये इतर अनेक धर्माची लोक देखील आहेत. उदाहरणार्थ ईस्ट इंडियन, त्यांची खाद्यसंस्कृती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी कोकणी मुस्लिम आहे, आमची कोकणी मुस्लिम खाद्यसंस्कृती याच्यामध्ये कोकणाचं रिफ्लेक्शन आहे, त्याचप्रमाणे अरबस्थानचं देखील रिफ्लेक्शन आहे. तीही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दुर्दैवाने अजून मराठीमध्ये त्याचं पुस्तक आलं नाही आहे. आमच्याकडे खूप वर्षांपूर्वी, मी जेव्हा शाळेत असताना दुर्गाबाई आल्या होत्या जेवायला, त्यावेळेला आम्ही अगदी कोकणी बेत केला होता. त्यावेळेला त्या मला म्हणाल होते की तू ह्याचं पुस्तक लिही. त्यावेळेला माझ्या म्हणजे कुठेच मी लेखिका वगैरे होईन हे कुठेच नव्हतं, पण ते त्यांनी तेव्हा म्हटलं होतं. त्यांना एक वेगळी जाणीव होतं आणि इथे त्यांचं खमंग पुस्तकाचा उल्लेख न करता पुढे जाणं योग्य नाही. ते खमंग जे पुस्तक आहे ना, ते एथनोग्राफिक स्टडी ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारचं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय नाही आहे, त्याच्यामध्ये रेसिपी आहे, पण त्यामागची जी एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन तो आहे.
त्याचप्रमाणे त्याच्याबद्दलची आख्यायिका आहे की पोहेबद्दलची काय कथा आहे, पोहे बनवण्याबद्दलची, त्या कवड्याची गोष्ट आहे. अशा या सगळ्यांचं मिश्रण करून ते खमंग झालेलं आहे. खरोखरच खमंग हे नाव त्याला समर्पक आहे त्या पुस्तकाला. अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत ना ती देखील खूप महत्त्वाची असतात. त्यामुळे कोकणी मुस्लिम समाजाची जी खाद्यसंस्कृती आहे ती एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या काय म्हणतात शैलींशी नाळ जोडून आहेत. त्यामुळे आमचा रोजचा स्वयंपाक हा इतर कुठलाही कोकणातला, मग तो ख्रिश्चन समाज असू दे किंवा तो महाराष्ट्रीयन हिंदू समाज असू दे, त्यांच्या जवळ जाणार आहे. पण त्याचबरोबर जेव्हा आमच्याकडे काही कार्यक्रम असतो किंवा सण समारंभ असतो त्यावेळेचा स्वयंपाक हा उत्तर नाही म्हणतात अरबस्तानाचा. काही पदार्थ आमच्याकडे अरबस्तानामधून आले असतील, काही पदार्थ इथे असलेल्या आदिलशहा आणि इतरांच्या प्रभावाने आलेले असतील. त्यामुळे हे सगळं जे आहे ह्याचाही तेवढाच अभ्यास. फक्त 1-2च पुस्तकं आहेत कोकणी मुस्लिम समाजाच्या याच्यावरती. एक इन्कलाब प्रेसने काढलेलं अगदी छोटेखानी पुस्तक आहे कोकणी रेसिपीजवरती, उर्दूमध्ये आणि इंग्लिशमध्ये. आणि दुसरं पुस्तक माझं खूप आवडीचं आहे आणि मला वाटतं ते फक्त सगळ्यांनी कॉफी टेबल बुक आहे, जायका एक कडवाई म्हणून. ते चिपळूणमध्ये कडवई नावाचं एक गाव आहे. त्या कडवई गावातल्या समाजाने, तिथला जो मुस्लिम समाज आहे त्या समाजाने स्वखर्चाने हे कॉफी टेबल बुक काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या रेसिपीज दिलेल्या आहेत, भांडी कुंडींची चित्र आहे. अतिशय सुरेख असं हे पुस्तक आहे. तशा प्रकारची पुस्तकं मला वाटतं प्रत्येक गावाने पण काढलं पाहिजे, प्रत्येक समाजाने काढलं पाहिजे. समाजाने जर एकत्रितपणे प्रयत्न करता पैसा हा इश्यू होऊ शकत नाही, कारण कॉफी टेबल बुक पुस्तकं महाग असतात काढायला, प्रिंट करायला. पण जेव्हा तुम्ही आपल्या समाजाची खाद्यसंस्कृती इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असाल तर मला वाटतं एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे अशी पुस्तकं आपल्याला आढळतात. अँग्लो इंडियन लोकांची किंवा त्या समाजाची पुस्तकं पण इंग्लिशमध्ये आहे, मायकल स्वामीने लिहिलेलं आहे. त्यामुळे तशी काही पुस्तकं आहेत, मराठीमध्ये नाही आहेत त्यांची पुस्तकं पण आहेत. म्हणजे तशा म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये इतर पुन्हा हे अँग्लो इंडियन त्यांचं खाद्यजीवन आणि मराठवाड्यामध्ये असलेले ख्रिश्चन त्यांचं खाद्यजीवन हे वेगवेगळं असणार आहे ना. ते लिहिलं गेलं पाहिजे. आणि मग त्यातनं पोर्चुगीज प्रभाव काय आहे, ख्रिश्चॅनिटीचा प्रभाव काय आहे हे लक्षात येतं. त्यामुळे पाककृती निव्वळ पाककृती राहत नाही, तर त्यामागचं एक धार्मिक पण येतं की पोर्क का आहे त्यांच्याकडे जास्त त्यांच्या आहारामध्ये, ह्याचं कारण आपल्याला समजत जातं. किंवा त्यांच्या आहारामध्ये असलेलं पेय ते आपल्याला कळतात. त्यामुळे हे सगळं खाद्यसंस्कृतीचं साहित्य म्हणूनच गणलं गेलं पाहिजे. मी बऱ्यापैकी स्वयंपाक करते, खूप छान नाही करत असते तरी बऱ्यापैकी स्वयंपाक करते. सध्या एक कन्सेप्ट खूप पॉप्युलर होते आहे आपल्याकडे आणि ती आहे सप्पर क्लबची. सप्पर क्लब्समध्ये जरा ते महाग असतं पण तुम्ही केव्हाही जेवायला येऊ शकता. धन्यवाद. मी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मला फक्त एक मुद्दा जरा सॉरी सर, हां मॅडमनी जरा दस्तऐवजीकरणाच्या बाबतीत वगैरे जो मुद्दा मांडला त्याच अनुषंगाने मला म्हणजे केटी अचय्यांचा त्यांनी उल्लेख केला, त्याच अनुषंगाने मी म्हटलं एक मुद्दा मांडतो की जेव्हा अलबरुने आलेला तेव्हा अलबरुने म्हणायचा की भारतीय कसे आहेत तर आमच्या देशासारखा देश नाही, आमच्या धर्मासारखा धर्म नाही, हे की नाही, असं आमच्या राजांसारखे राजे नाहीत, असा एक वेगळाच आविर्भावात होते. आणि त्याच्यानंतर काय झालं ते आपल्याला माहिती आहे की पूर्ण इतिहासाला कलाटणी मिळाली. म्हणजे आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान हा जरूर असावा, तो राष्ट्रीयत्वाचाच भाग आहे, परंतु दुसऱ्यांच्या संस्कृतीचा कुठेही एक काय म्हणू शकतो द्वेष करू नये, कारण की तो मग आक्रमक राष्ट्रवादाकडे जातो आणि आक्रमक राष्ट्रवाद हा नेहमीच घातक असतो. आपल्याला आपल्या खाद्यसंस्कृतीबद्दल खूप आदर आहे आणि खूप अभिमान आहे आणि आपण खूप मोठ्याने आपण काही खायला घेतल्याच्यानंतर बोलत असतो, परंतु जेव्हा त्याचा दस्तऐवजीकरणाचा मुद्दा येतो तिथे मात्र आपण मागे पडतो. जेव्हा आता युनेस्कोने इंटँजिबल कल्चरल हेरिटेज अमूर्त सांस्कृतिक वारशाची यादी घोषित केली आणि त्याच्यामध्ये फ्रेंच गॅस्ट्रोनॉमी असेल किंवा बेल्जियम बियर असेल, मलावीची संस्कृती असेल यांना स्थान मिळालेलं आहे. पण का भारतीय खाद्यसंस्कृतीला स्थान नाही आहे? का महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीला स्थान नाही आहे? म्हणजे आपल्याकडे आपला इतिहास एवढा मागे आहे आणि तिथपर्यंत आपली खाद्यसंस्कृती मागे जाते, परंतु हे जे साहित्य आहे हे साहित्यच मुळात दुर्लक्षित राहतं. त्याचं जर आपण व्यवस्थितपणे दस्तऐवजीकरण केलं तर आपली खाद्यसंस्कृती किती जुनी होती, त्याच्या जागतिक पातळीवरती आपण ते व्यवस्थितपणे मांडू शकतो आणि त्याची ती आवश्यकता आहे. केटी अचय्या हे कुठेतरी आपल्याला सांगतायत की खरंच गरज आहे, उठा, जागरूक व्हा आणि दस्तऐवजीकरण करा.
आणि ते जर दस्तऐवजीकरण आपलं व्यवस्थितपणे झालं, वेल डॉक्युमेंटेशन जर आपण करू शकलो, तर आपण आपली खाद्य संस्कृती ही जागतिक पातळीवरती आपण तिला एक तो जो दर्जा आहे तो दर्जा आपण त्याला मिळवून देऊ शकतो. अजून एक मुद्दा फक्त सांगायचा तो म्हणजे जेव्हा आपण परदेशांचा विचार करतो तिकडे फक्त आणि फक्त पाककलेच्या पुस्तकांना वाहिलेली ग्रंथालयं आहेत, परंतु आपल्याकडे ती सुद्धा ग्रंथालय नाही आणि आपल्याकडे असलेली पुस्तकं आपण बाहेर काढून टाकतो. आम्ही किती शोध घेत असतो, आम्हाला इकडे जा तिकडे जा आम्ही शोधत असतो पुस्तकं, आणि दुर्दैव त्या पुस्तकांचं डिजिटलायझेशन सुद्धा होत नाही. कारण की जेव्हा डिजिटलायझेशनची जी प्रोसेस असते, ती प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पुस्तकांना स्थान नसतं. तर तसं नाही झालं पाहिजे. आज लोकसत्ताचा आम्हाला एवढा आनंद झाला आहे की म्हटलं ह्या पहिल्या लिट फेस्टमध्ये म्हटलं आमचे खाद्य संस्कृतीला स्थान मिळालेलं आहे आणि त्या पुस्तकांना स्थान मिळालेलं आहे. त्याच्यामुळे लोकसत्ताचे खऱ्या अर्थाने आम्ही दोघंही ऋणी आहोत, खऱ्या अर्थाने. थँक्यू. त्याच्याबद्दल मी सांगते, तो चांगला स्वयंपाक करतो, त्याच्या हातची पुरणपोळी आणि मोदक हे प्रसिद्ध आहे, आमच्या कॉलेजमध्ये प्रसिद्ध आहेत. माझी एक सहकारी इकडे बसलेली आहे, ती वाऊच करेल. आम्ही त्याला ऑर्डर्स देतो पुरणपोळी आणि मोदकांसाठी. कोथिंबीर वडी नंबर सांगतील ते लिहून घ्या. मध्ये त्याने एक प्रयत्न केला होता, रसब्रह्म नावाने त्याचं हे होतं, पण मग कॉलेजच्या कामाच्या ह्याने आणि हा जो व्यवसाय आहे ना तो तसा खूप शारीरिक कष्ट देणारा आहे, त्यामुळे थोडा तो मागे पडलाय. पण मी त्याला सांगत असते की त्याने जर फक्त पोळ्या, पुरणपोळी, खोबऱ्याची पोळी, आणखीन सांजा पोळी, नुसत्या पोळ्यांवरती जरी कॉन्सन्ट्रेट केलं ना तरी तो करोडपती होऊ शकतो. मला एका व्यक्तीचा किस्सा आठवला. तो असा की त्याला 3 मुलं होती आणि पहिला अभियांत्रिकीला गेला, त्याचं खूप भलं झालं. दुसराही तसाच अभ्यासात हुशार, तोही त्याच शाखेमध्ये गेला. तिसऱ्याला खेळायची आवड होती आणि त्याला गोलंदाजी खूप आवडायची, तर तो गोलंदाजी करत राहिला. तर त्याला जेव्हा पुढच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा घरातले बाकीचे म्हणाले की दोन्ही भाऊ शिकलेत, तर तुलाही ते शिकायला हवं. त्याचे वडील त्याला म्हणाले, त्याचे 2 भाऊ ते इंजिनियर झालेले आहेत, देशात इंजिनियर भरपूर पडले, तुला खेळायला आवडतं ना, तू खेळ, तू चांगली बॉलिंग कर. आणि त्याच्यामुळे आपल्याला झहीर खान मिळाला. त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही बाकीचं सोडून द्यावं, पुरणपोळ्या वगैरे असताना कशाला बाकी काही करायला हवं. किती सुंदर कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाचे श्रेय लतानी माझे सहकारी त्यांनी सुचवलेला कार्यक्रम आहे हा. जेव्हा आम्ही कार्यक्रमांची चर्चा करत होतो कुठले कुठले कार्यक्रम असायला हवेत लिट फेस्टमध्ये, लता मला वाटतं तुम्ही सुचवलं. हां, तर लिट फेस्टचा पहिला दिवस त्यातला पूर्वार्ध हा कविष्ट होता आणि उत्तरार्ध चविष्ट होता असं आपण म्हणायला हवं. या देशातल्या वाईट गोष्टी, चालीरीती आपण नेहमी म्हणत असतो, त्या वाईट गोष्टीतली चांगली गोष्ट कुठली असेल ना तर ते खाण्याचं वैविध्य हे हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे. तुम्ही मला म्हणजे खरं म्हणजे हाच एक दिवसभराचा कार्यक्रम व्हायला हवा होता असा मोह झालेला आहे. एक देशपांडे, पण एका देशपांडेकडे पुरणाची पोळी होते, दुसऱ्याकडे ती तेलपोळी होते. एक वांग देठासकट करतात, मग कोणी शेंगदाण्याचं कूट घालून करतात, इकडचे असतील तर खोबरं घालून करतात. काय मजा आहे. त्यामुळे बरंच काही आपल्याला खायचं आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं आणि दस्तावेजीकरण करायला हवं. माझी बायको इथे आहे, मला घरी 4 घास सुखाण्याचे. तर असो, आपले सगळ्यांचे मनापासून बरं, कारण किती सुंदर विषय हा आहे आणि याला आपण गांभीर्याने घेत नाही. आमचा हा प्रयत्न होता या व्यासपीठावरनं याकडे वाङ्मय म्हणून बघायला हवं, कारण हे गंभीरपणे घ्यावं असं क्षेत्र आहे. म्हणजे किती गंभीरपणे घ्यावं तर आपल्या भारताचं जे काही झालं त्याचं वर्णन करताना दख्खन गई खाणे में, उत्तर गई गाणे में, जे काय होतं ते खाण्यात घालून बसलो. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपण, मला असं वाटतं या विषयाकडे लक्ष द्यायला हवं. मी मोहसिना मुकद्दम यांचा चाहता आहे, त्यांनी कधीही काही कुठे लिहिलेलं मी कधीही सोडत नाही, कारण हे रसरशीत आहे, सर्वार्थाने रसरशीत आहे आणि आपण या सगळ्याकडे मला असं वाटतं की प्रेमाने लक्ष द्यायला हवं आणि नवीन सहकारी त्यांचा मिळालेला. मला वाटतं त्यांनी पुस्तकांचा उल्लेख केला, मी सगळ्यांच्या देखत एक नवीन सदर त्यांनी सुरू करावं अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने सूचना करतो. पुन्हा एकदा आभार. कौटिल्य मल्टीक्रिएशनच्या कांचन चौधरी यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि लोकसत्तातर्फे या दोन्ही मान्यवरांना
भेटवस्तू देण्याची विनंती करते.